नमस्कार, महासंघर्ष न्यूजमध्ये दर्शकांचे स्वागत आहे। आता आपण पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरती उभे आहोत। आता 11:15ची वेळ आहे, रात्रीचे 11 वाजलेले आहेत। दूरवरून ग्रामीण भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलनात सहभागी झालेले वेगवेगळे मराठा बांधव मुंबईकडे आले होते आरक्षणाच्या मागणीसाठी। आपल्यासोबत इथे काही तरुण आहेत। आता मी रस्त्याने जाताना माझी आणि यांची भेट झाली। यांच्याकडून आपण माहिती घेऊयात, यांचा प्रवास कसा होता आणि आता परतीचा प्रवास कसा आहे। विजय जल्लोष सगळीकडे साजरा झाला आज। साहेब नमस्कार, नाव काय आपलं? कुठून आलात आपण? मी बीड जिल्हा नेकनूर या गावी आलो। आता आपण पुन्हा निघाला आहात घरी। विजय जल्लोष साजरा केला असेल आपण, काय भावना आहे? नाही, समाजातील जे दुर्बल घटकातील जे तरुण आहेत आणि गोरगरीब शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांना आज एक खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं एक मनोमन वाटलं। आणि मनोज जरांगे पाटलाच्या एका नेतृत्वाखाली बऱ्याच वर्षापासून रखडलेलं जे आरक्षण होतं ते आज एक खऱ्या अर्थाने मिळालेलं आहे। त्यामुळे एक धन्य वाटतंय, आज इथं आलेलं सार्थक झालं असं वाटतंय। काय नाव आपलं? कृष्ण, बीड। आम्ही 9 आता परतीचा प्रवास आहे। तुम्ही किती दिवसापासून हा प्रवास तिकडनं इकडे मुंबईला येताना केला? किला निघलेलो होतो। हां, मग आता निघालाय, उशीर झालाय तुम्हाला। मग आता येताना जेवणाची सोय झाली का ठिकठिकाणी? म्हणजे जाताना तुम्हाला उशीर झाला का नेहमी येणं होतं मुंबईत? नाही, मुंबई कधी नाही गेलो होता, पहिली बार। माझं नाव गणेश चव्हाण, मी उदंड वडगाव इथून आलेलो आहे। आणि 20 तारखेला आम्ही आंतरराष्ट्रीय ठेवून जरांगे पाटलांसोबत जरांगे दादासाहेब यांच्याबरोबर आम्ही निघलो होतो। आणि येताना आमची पूर्ण छान सोय झाली आमची। आणि आमचं होतं ते आम्हाला माहिती आहे की खूप त्रास झाला असता। जोपर्यंत माहीत आहेत तोपर्यंत आम्ही तर मुंबईमध्ये राहणार होतो। आम्ही आलो होतो, आमच्यापाशी 8 दिवस आमच्या आता परतीच्या प्रवासाला आम्ही जेव्हा लागलो त्यावेळेस आम्ही आज आता आणि विशेष म्हणजे आजचा दिवस इतका छान गेला ज्यासाठी आम्ही आज 6 महिने झालं रडत आहे आज खूप आनंद आहे। तो आनंद आम्हाला असा शब्दामध्ये व्यक्तच करता येत नाहीत। असा शब्दामध्ये व्यक्त न करता येत आपल्यातील तुम्ही मंडळी शेतकरी असाल, शेतामध्ये सर्वच काम आलेलं आहे सध्याला। तरी पण काम बाजूला ठेवून आम्ही इकडे मुंबईकडे प्रवास केला। दादा आपण कुठून? बीडून आलो सर। मी पाहिलं तुमचं जे मागचा कार्यक्रम आहे तो पाहिल्यानंतरच मी गाडी थांबवली आणि मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं की हा जो संघर्ष आहे हा संघर्ष सोपा नाही, किंवा हे आरक्षण किंवा आजच्या ज्या मागण्या मांडल्या शासनाने हे सहजासहजी झाले नाही। अनेकांचं बलिदान आहे यामागे। आणि आत्ताचा जो तुमचा परतीचा प्रवास आहे हा आपण आहे, हा आहे मराठ्यांची जेवणाचा आता जेवण हे हाताने बनवताय, सर्व आलेलं आहे सर्व सर आम्ही सोबतच घेऊन आणि पूर्ण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राशन घेऊन आलेलो सोबत। त्यावेळेस 1 महिना जरी लागला असं आमची जबाबदारी होती सर्वांची। राहायची गरज पडू शकते आपल्याला। 8 15 दिवस आपल्या जोपर्यंत आरक्षण
तयारीत निश्चित आला होतात की आरक्षण घ्यायचं आणि आरक्षण मिळालं तरच गावाला जायचं. तुमच्या शरीरावरती थकवा जाणवत आहे, परंतु मनामध्ये मात्र थकवा नाही, आनंद जल्लोषामुळे असंच वाटतंय मला तरी. हो बरोबर. आणि हा सर्व मराठा एकजुटीचा विजय आहे. काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही? जे संघर्षातून मिळालेले जे आरक्षण आहे 70 वर्षापासून जे मागणी होती मिळाली, ते पूर्ण करावं. जेवणाचा कार्यक्रम काय आपण काय बनवलंय जेवायला? खिचडी भात म्हणजे सगळ्यात सोपं आणि लवकर होणारच आहे जेवण. बरं, आता जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे, बऱ्यापैकी उरकलाय. बरं, आता पुन्हा मग आता निघायचं इथून. रायगडला जायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे आणि एक त्यांना संदेश म्हणजे निरोप द्यायचा की राजे आजपर्यंत जे संकट होते, आजपर्यंत जे अन्याय होता ते दूर झाला आहे. म्हणजे राजांना हाही निरोप द्यायचा आहे की आम्ही मराठ्यांनी पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. घडवला आहे 100% घडवला आहे. धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या प्रवासाला शुभेच्छा महासंघर्ष न्यूजकडून. लाख मराठा, लाख मराठा, लाख मराठा.